हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण हे जी वाक्य दिलीत त्याच्यात हे कंसातील योग्य शब्द भरायचा आहे आणि दोन वाक्य एकत्र जोडायचे आहेत. तर लक्ष देऊन ऐका. बघा, तो पडला, त्याचा पाय खरचटला. तो पडला. मग आता कुठचा शब्द येणार? कारण येणार की म्हणून येणार? तो पडला कारण त्याचा पाय खरचटला असं होणार काय? म्हणजे याचा अर्थ काय होणार? कारण लिहिलं तर त्याचा पाय पहिलाच खरचटलेला होता आणि म्हणून तो पडला. तर तो पडला म्हणून त्याचा पाय खरचटला. पडला म्हणून खरचटला ना, मग काय लिहायचं? म्हणून. न. आईने डोक्याला बाम लावला, तिचे डोके दुखत होते. आईने बाम लावला कारण तिचे डोके दुखत होते. काय म्हणून लिहूया? बाम लावला म्हणून तिचे डोके दुखत होते. लिहूया काय म्हणून? बाम लावला म्हणून डोके दुखतं का? नाही. मग आईने डोक्याला बाम लावला कारण तिचे डोके दुखत होते. कारण. दादाला ताप आला कारण तो डॉक्टरकडे गेला. चालेल कारण लिहिलं तर? दादाला ताप आला आणि ते आपण कारण लिहिले, कारण तो डॉक्टरकडे गेला. याचा अर्थ काय होणार? डॉक्टरकडे गेल्यावर ताप येतो आपल्याला, असा अर्थ होणार, होय की नाही? मग कोण डॉक्टरकडे जाणार? दादाला ताप आला म्हणून तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरकडे कशासाठी गेला? ताप आला म्हणून. मी पावसात भिजलो कारण मला सर्दी झाली. मग तुम्हाला सर्दी झाली की तुम्ही मुद्दाम पावसात भिजता का? सांगा बघू. मग काय येणार? मी पावसात भिजलो म्हणून मला सर्दी झाली. कारण मला सर्दी आली बोलणार का? म्हणून मला सर्दी आली म्हणून. येतंय ना लक्षात? दादाला ताप आला कारण तो डॉक्टरकडे गेला. याचा अर्थ काय होणार? बघा, तुम्हीच बघा. मी पावसात भिजलो कारण मला सर्दी झाली असं बोललो तर कसं होणार? आता मला सर्दी झाली कारण मी पावसात भिजलो असं होणार. पण मी पावसात भिजलो म्हणून मला सर्दी झाली. ही वाक्ये सगळी जर उलट लिहिली तर मात्र कारण घालावं लागणार. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.